नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील एक अतिशय भव्य, शांत आणि आध्यात्मिक ठिकाण पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे स्वामीनारायण मंदिर पुणे। जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओनंतर तुम्हाला इथे येण्यासाठी लागणारी सगळी माहिती क्लिअर होईल। हे मंदिर पुण्यातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जे की राष्ट्रीय महामार्ग NH48 वर नरे आंबेगाव परिसरात आहे आणि नवली ब्रिज पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8:30 अशी आहे। मंदिराच्या परिसरात मोफत पार्किंग तसेच व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध आहे। हे मंदिर गुलाबी दगडांनी बनलेले आहे आणि येथे भगवान स्वामीनारायण यांच्यासह इतर देवी देवतांच्या आणि संतांच्या मूर्ती आहेत, सो तुम्हाला त्यांचे देखील दर्शन होईल। फेब्रुवारी 2017 मध्ये स्थापन झालेले हे मंदिर भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे, जे 24 महिन्यांच्या अल्प कालावधीत पूर्ण झाले। मंदिर 140 कोरीव खांबावर वसलेले असून त्यात सुमारे 109 सुंदर तोरण आहेत। मंदिराला भेट देण्याच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे दररोज सकाळी 11:15 वाजता होणाऱ्या मध्यान्ह आरती समारंभाचे साक्षीदार होणे। स्वामीनारायण मंदिर हे फक्त दर्शनाचे ठिकाण नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याला शांतता देणारे एक आध्यात्मिक केंद्र आहे। सो इथे आल्यानंतर तुम्हाला खरंच खूप छान आणि शांत वाटेल। इव्हिनिंगला होणाऱ्या सनसेटमुळे तर हे मंदिर अजूनच सुंदर दिसायला लागते। मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, बट तुम्ही बाहेर कितीही फोटोज आणि व्हिडिओज काढू शकता। मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा असलेला एरिया हा खूप मोठा आणि ओपन असल्यामुळे इथे आल्यानंतर खूप छान आणि फ्रेश वाटते। आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी वीकेंडला आलेलो, सो इथे तुम्हाला खूप सारी गर्दी पाहायला भेटेल। पण तुम्हाला जर शांतता हवी असेल आणि गर्दी नको असेल तर तुम्ही मोस्टली वीकडेजला येण्याचा ट्राय करू शकता। मंदिरामध्ये असलेल्या गार्डनमध्ये जाणे अलाउड नाही, पण तुम्ही गार्डनच्या साईडने असलेल्या स्पेसमध्ये बसून किती वेळ मंदिराच्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता। हे मंदिर आतून जेवढे सुंदर बनलेले आहे तेवढेच बाहेरून देखील सुंदर बनलेले आहे आणि तुम्ही असं दूर अंतरावर बसून पूर्ण मंदिर पाहिले तर ते अजूनच आकर्षक वाटते। आणि हळूहळू अंधार पडायला लागल्यानंतर मंदिराची एक लाईट चालू होते, ज्याने मंदिराचा पूर्ण लुकच चेंज होऊन जातो आणि रात्री हे मंदिर अजूनच सुंदर दिसायला लागते। जर तुम्ही पुण्यात असाल तर इथे एकदा नक्की या। मंदिराच्या एरियामध्ये खूप स्वच्छता मेंटेन केलेली आहे, सो जेव्हा पण तुम्ही इथे याल तेव्हा ही स्वच्छता अशीच मेंटेन राहील याची काळजी घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।